श्रीमद्भगवद्गीता अध्याय 12 श्लोक क्रमांक 1 ते 5। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। एवं सततयुक्ताः ये भक्ताः त्वां पर्युपासते ये च अपि अक्षरम अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। ये भक्ताः जे अनन्यप्रेमी भक्तजन एवं म्हणजे पूर्वोक्त प्रकाराने सततयुक्ताः म्हणजे निरंतर तुमच्या भजन ध्यानात मग्न राहून त्वां म्हणजे तुम्हा सगुण रूप परमेश्वराला भजतात। च ये म्हणजे आणि दुसरे जे कोणी अक्षरम म्हणजे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन अव्यक्तम अपि म्हणजे निराकार ब्रह्मालाच पर्युपासते म्हणजे अतिश्रेष्ठ भावाने भजतात। तेषां म्हणजे त्या दोन प्रकारच्या उपासकांमध्ये योगवित्तमाः के म्हणजे अति उत्तम योगवित्ते कोण आहे। श्लोक दुसरा। श्री भगवान उवाच मय्याविश्य ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। मयि आविश्य मनाः ये मां नित्ययुक्ताः उपासते श्रद्धया परया उपेताः ते मे युक्ततमाः मताः। मयि म्हणजे माझ्या ठिकाणी, मनाः आविश्य म्हणजे मनाला एकाग्र करून, ये म्हणजे जे भक्तजन, नित्ययुक्ताः म्हणजे निरंतर माझ्या भजन ध्यानात लागून, परया श्रद्धया म्हणजे अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने, उपेताः म्हणजे युक्त होऊन, माम म्हणजे मज सगुण रूप परमेश्वराला, उपासते म्हणजे भजतात, ते मी म्हणजे ते मला, युक्ततमाः म्हणजे योग्यांमध्ये अतिउत्तम योगी म्हणून, मताः म्हणजे मान्य आहेत। श्लोक क्रमांक 3 आणि 4। ये त्वक्षरं निर्देश्यमव्यक्तं पर्युपासति सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयाः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतो हिते रताः। ये तु अक्षरम् अनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गम अचिन्त्यं च कूटस्थम् अचलं ध्रुवं सन्नियम्य इंद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयाः ते प्राप्नुवन्ति माम् एव सर्वभूतहिते रताः। तू ये म्हणजे परंतु जे पुरुष, इंद्रियग्रामम म्हणजे इंद्रियांच्या समुदायाला, संनियम्य म्हणजे चांगल्या प्रकारे वश करून, अचिंत्यम म्हणजे मनबुद्धीच्या पलीकडील, सर्वत्रगम म्हणजे सर्वव्यापी, अनिर्देश्यम म्हणजे अकथनीय रूप असणाऱ्या, चकूटस्थम म्हणजे आणि सदा एकरस असणाऱ्या, ध्रुवम म्हणजे नित्य, अचलम म्हणजे अचल, अव्यक्तम म्हणजे निराकार अशा, अक्षरम म्हणजे अविनाशी सच्चिदानंद घनब्रह्माचे पर्युपासते म्हणजे निरंतर एकी भावाने ध्यान करत त्याला भजतात। ते सर्वभूत हिते रताः म्हणजे ते संपूर्ण भूतांच्या हितामध्ये रत, सर्वत्र म्हणजे आणि सर्व ठिकाणी, समबुद्धया म्हणजे समान भाव असणारे योगी, माम एव म्हणजे मलाच, प्राप्नुवन्ति म्हणजे प्राप्त करून घेतात। श्लोक क्रमांक 5। क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवप्याप्यते। क्लेशः अधिकतराः तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिः दुःखं देहवद्भिः अवाप्यते। अव्यक्तासक्तचेतसां म्हणजे किंतु सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मामध्ये ज्यांचं चित्त आसक्त आहे अशा, तेषां म्हणजे त्या पुरुषांना साधनामध्ये, क्लेशः म्हणजे परिश्रम, अधिकतर म्हणजे विशेष आहे, ही देहवद्भिः म्हणजे कारण देहाचा अभिमान बाळगणाऱ्या पुरुषांच्याकडून, अव्यक्ता म्हणजे अव्यक्त विषयक, गती ही म्हणजे गती, दुःखम म्हणजे दुःखपूर्वक, अवाप्यते म्हणजे प्राप्त करून घेतली जाते। श्रीकृष्णार्पणमस्तु। आता आपण श्लोक क्रमांक 1 ते 5 अर्थ बघूया। अध्याय 12 श्रीमद्भगवद्गीता। अर्जुन म्हणाला, जे अनन्यप्रेमी भक्तजन, आता 12व्या अध्यायाची सुरुवात अशी आहे की साकार आणि निराकार उपासकांपैकी कोण श्रेष्ठ आहे हे जाणण्यासाठी अर्जुनाचा भगवंताला प्रश्न आहे। अर्जुन म्हणतोय की जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून आपणा सगुण